कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। कृष्ण गोकुळ सोडून गेल्यापासून ती वेडी असणारी माय यशोदा दारात बसून वाट बघते कृष्ण परमात्म्याची। कृष्ण गेल्यापासून नंद बाबा आणि यशोदा मैयाच्या डोळ्यातून सारखे अश्रूच्या धारा आहेत। हे जे पाणी दिसतंय ना, हे नदीचं पाणी नाही, अरे उद्धवा, हे नंद आणि यशोदेच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा आहेत। या रथ घेऊन गेला उद्धव सज्जन हो, यशोदा मैयाला दारात बसलेली पाहिलं, टकटकी लावून बसली यशोदा मैया। आजही ध्यान करते त्या कृष्णाच्या सुंदर मूर्तीचं सज्जन हो। घुंगूर आले ज्याचे केस आहेत, कमलपत्रासारखे ज्याचे नेत्र आहेत, सुंदर त्या मधुर मूर्तीचं रूप पाहते आणि जणू टकटकी लावून यशोदा मैया बसली आहे। जणू ती यशोदा मैया सज्जन हो, तिला आजही ज्या पाळण्यामध्ये कृष्णाला झोपवत होती ना सज्जन हो, त्या पाळण्याकडे यशोदेने बघावं, ती दोरी हातामध्ये घेतलेली तशीच आहे। आणि त्या पाळण्याकडे बघून यशोदा मैया कृष्ण परमात्म्याची आठवण काढते। तिच्या मुखातून सज्जन हो, कृष्णाला पाळण्यामध्ये बसून जी अंगाई गीत गावं त्या यशोदेनं, आजही तिच्या तोंडातून ते शब्द बाहेर निघतायत। मी गाताना गीत तुला लढीवाळा, हा कंठ दाटून आला, हा कंठ दाटून आला। मी गाताना गीत तुला लढीवाळा, हा कंठ दाटून आला, हा कंठ दाटून आला। पदरी गाठी जपले तुझ ओटी पोटी, कधी डोळ्याला काजळ तुझ भरताना, कलबला जीव होताना। मी गाताना गीत तुला लढीवाळा, हा कंठ दाटून आला, कंठ दाटून आला। आयुष्याला नको सावली काळी, ईश्वर सुनता झोका जावो आकाशाला, धरतीचा टिळा भाळाला। मी गाताना गीत तुला लढीवाळा, कंठ दाटून आला, कंठ दाटून आला। अकरा वर्षाची मूर्ती कृष्णाची सज्जन हो,
ज्या दिवसापासून कृष्ण वसुदेवानं उचलून गोकुळामध्ये नेऊन सोडला ना सज्जन हो, एखादी गाय जशी वासराची वाट बघत बसते ना सज्जन हो, तशी ती माय देवकी माता कृष्ण परमात्म्याची वाट पाहत होती. आज तरी येईल माझा कृष्ण, उद्या तरी येईल, कधी ना कधी तरी माझा कृष्ण मला भेटण्यासाठी नक्की येईल. विश्वास मनामध्ये सज्जन हो, आई आहे ना, माय आहे, प्रेम आहे. येईल माझा कृष्ण, नक्की मला भेटण्यासाठी येईल. सारखी एखाद्या चकोर पक्षासारखी, चातकासारखी त्या बंदीशाळेच्या गेटकडे बघत बसते सज्जन हो. जसा माझा कृष्ण परमात्मा गेला, गेल्याबरोबर कृष्णानं त्या बंदीशाळेचा दरवाजा गेट उघडलं. आतमध्ये पाहिलं तर सज्जन हो, खंडहर झालेलं ते बंदीशाळा, हातापायामध्ये साखळदंडाच्या बेड्या घातलेल्या त्या माय बापांना पाहिलं. त्या देवकी मातेनं कृष्ण परमात्म्याला पाहिल्याबरोबर सज्जन हो, अनंत जन्माचं भाग्य जणू एखाद्या माणसाचं उदयाला यावं. अचानक तिला कृष्णाला पाहून काय करावं कळना, डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या, आनंदाचे अश्रू तिच्या डोळ्यातून यायला लागले. आज 11 वर्षापासून ती आई देवकी माता आपल्या जन्माला आलेल्या बाळाचं एकदा तोंड पाहिलं होतं. त्या आईनं सज्जन हो, एकदा सुद्धा आपलं दूध पाजण्याचं सौभाग्य तिला मिळालं नव्हतं. जन्माला बरोबर कृष्ण परमात्म्याला गोकुळाला नेऊन सोडलं होतं. आज कृष्णाची ती मूर्ती पाहिली, 11 वर्षाची मूर्ती, घुंगूर आले केस, कृष्णाच्या हातात बासुरी आहे, पितांबर परिधान केलेला सुंदर मूर्ती माझ्या कृष्ण परमात्म्याची तिनं पाहिली. आणि जणू एखादी गाय जशी वासराकडे धावून येते, तशी देवकी माता उठली सज्जन हो. उठून पटकन कृष्णाला मिठी मारणार, पायात बेड्या घातलेल्या आहेत, हातात बेड्या अडकवलेल्या आहेत. धावून गडबडीनं घाईनं उठली आणि कृष्णाकडे पळणार, तेवढ्यात पायातल्या बेड्यानं पुन्हा खाली पडली, गुडघ्यावर पडली, पुन्हा सावरलं. कृष्ण परमात्मा म्हणतो मा, धावत गेला. कृष्णानं सज्जन हो आपली आई खाली पडणार, तेवढ्यात आलिंगन दिलं कृष्ण परमात्म्याने माझ्या कडकडून आपल्या आईला मिठी मारली. आणि आपल्या 11 वर्ष 53 दिवसाच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलेल्या अश्रूचा बांध माझ्या कृष्ण परमात्म्याने मोकळा करून दिला सज्जन हो. आज आपल्या आईकडे पाहून डोळ्याला धारा लागल्या. जगाचा बाप असणारा कृष्ण परमात्मा धाय मोकलून कृष्ण रडू लागला. वसुदेवाच्या आपल्या बापाच्या पायावर डोकं टेकवलं. देवकी मातेनं हृदयाला लावलं, आपल्या कुशीमध्ये बसवलं. कृष्ण परमात्म्याला डोक्यावरून हात फिरवला. आज अत्यंत करुण प्रसंग झालाय सज्जन हो. 11 वर्ष 53 दिवसानं पुन्हा एकदा माय लेकराची भेट होते सज्जन हो. काय गोड प्रसंग आहे तो पहा. आपल्या माय बापाला बंदी शाळेतून मुक्त केलं कृष्ण परमात्म्याने. देवकी मातेला वाटलं एवढ्या दिवस झाले, 11 वर्ष 53 दिवस झाले, एवढ्या दिवसापासून माझी आणि कृष्णाची गाठ भेट नाही. बंदी शाळेतून मुक्त केल्यानंतर त्या मथुरेचा राजा सूरसेन बनवला. कंसाच्या नंतर सूरसेनाला राजगादी दिली आणि वसुदेवाने आपल्या मुलाला कृष्ण परमात्म्याला संदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये विद्येच्या अभ्यासासाठी पाठवलं. तिकडे सुदामाची मैत्री झाली, कृष्णाची आणि सुदामाची. 1-2 वर्षानंतर कृष्ण परमात्मा पुन्हा घरी आले विद्या प्राप्त करून. घरी आल्यानंतर देवकी मातेनं सकाळी सकाळी एक दिवशी स्वयंपाक बनवला. सुंदर भोजन तयार केलं, थाळी तयार केली. आणि थाळी तयार केल्यानंतर सज्जन हो कृष्णाला जेवायला बसवलं. आणि थाळी समोर ठेवलेली माझ्या कृष्ण परमात्म्याने एक घास आपल्या हातामध्ये घेतला आणि हातात घास घेऊन तोंडाच्या जवळ नेला. तेवढ्यामध्ये कृष्णाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. कृष्ण धाय मोकलून रडायला लागला. कृष्ण परमात्मा रडू लागला. देवकी माता म्हणते, लाला क्या हो गया, मुझसे कुछ भूल हो गई, कुछ गलती हो गई लाला, अरे क्यों रो रहा है लाला, इतने दिनों से मैंने मेरे हाथों से आपको भोजन नहीं खिलाया ना लाला, इसलिए आज सुबह जल्दी उठकर मैंने तुम्हारे लिए भोजन बनाया है लाला,
अरे थोड़ा तो कुछ खाओ, क्यों रो रहे हो लाला, बताओ ना लाला. कृष्ण परमात्मा म्हणतोय, माँ कसं सांगू तुला मी. अगं आई, एक वर्ष झाले, आज कंप्लीट 1 वर्ष झालंय आई, गोकुळ सोडून 1 वर्ष झालंय. अगं एक क्षणभर जर मी इकडं तिकडं कुठं गेलो ना, कृष्ण परमात्मा सांगू लागला. काय बोलावं कृष्णाला कळना, सारखं रडतोय कृष्ण परमात्मा. सज्जन हो, देवकी माता म्हणते, अरे लाला, मी ऐकलं होतं गोकुळामध्ये तुला माखन आवडतं म्हणून. अरे लाला, तुझ्या या भोजनाच्या थाळीमध्ये आवर्जून 1 लोण्याचा गोळा सुद्धा ठेवला रे लाला. अरे नाही तुला जेवण करायचं नको करू, पण कमीत कमी हा लोण्याचा गोळा तरी घेणार रे दादा. सज्जन हो, लोण्याचा गोळा जसा तोंडाच्या जवळ नेला ऐका, त्यावेळेला दोन्ही डोळ्यातून धारा लागल्या माझ्या कृष्ण परमात्म्याच्या. कृष्ण परमात्मा ताटावरून उठला आणि कोपऱ्यामध्ये जाऊन एका कोपऱ्यामध्ये मान घालून धाय मोकलून ढसा ढसा कृष्ण रडू लागला. सज्जन हो, देवकी माता म्हणते, अरे लाला का रडतोय, सांगणार रे बाबा. तेवढ्यात उद्धवाला विचारलं, अरे उद्धवा. देवकी माता म्हणते, उद्धवा तू तरी बघ राजा, काय झालंय काही कळत नाही. मी सकाळी लवकर उठून माझ्या कृष्णासाठी सुंदर भोजन बनवलं, माखन कृष्णाला आवडतंय म्हणून ताटामध्ये माखन ठेवलं. अरे पण लाला, उद्धवा, कृष्ण का भोजन करत नाही काही कळायला तयार नाही बघ. तुला काही सांगितलं तर बघ, मी विचारलं तर काही बोलायला बी तयार नाही. उद्धव गेला कृष्णाच्या जवळ. सज्जन हो, आणि उद्धव विचारू लागला कृष्ण परमात्म्याला, अरे लाला का रडतोयस तू, सांग ना. कृष्ण परमात्मा आपल्या मित्राला उद्धवाला सांगू लागला, अरे उद्धवा कसं सांगू तुला मी. अरे उद्धवा, ज्या वेळेला माता देवकी मातेनं, माझ्या आई देवकी मातेनं ज्या वेळेला माझ्या ताटामध्ये लोण्याचा गोळा ठेवला ना उद्धवा, लोण्याचा गोळा पाहिला आणि त्या लोण्याच्या गोळ्याकडे पाहून माझी यशोदा मैया मला तिचं आठवण आली. अरे एक क्षणभर जर मी इकडे तिकडे गेलो तर सगळं गाव पालथ घालावं माझ्या आईनं. सगळ्या गावामध्ये हिंडायची, प्रत्येकाला विचारायची, माझा कृष्ण पाहिलाय का, अरे सांगा ना कुणीतरी, अरे कुणी सांगा माझा कृष्ण कुठे गेलाय, सांगा ना. अरे वेड्यासारखी माझी आई मला शोधत फिरायची सगळ्या गावामध्ये. अरे एक क्षणभर जर नाही दिसलं तर बेचैन होऊन जावं त्या माझ्या आईनं. अरे आताही मला आठवती ती माझी माय यशोदा. अरे माझी सख्खी आई नव्हती ना ती, तिने मला जन्म दिला नव्हता उद्धवा, तिने जन्म मला दिला नव्हता, पण जन्म देणाऱ्या आईपेक्षा सुद्धा जास्त संभाळ जर केला असेल तर त्या यशोदा मातेनं केला. अरे कधी आठवण होऊ दिली नाही तिने मला, कधी या गोष्टीची जाणीव नाही होऊ दिली की मी त्याची सख्खी आई नाही म्हणून. उद्धवा, अरे एखाद्या दिवशी जर मी लवकर भोजन नाही केलं तर गावभर शोधून ती मला आणायची. एक दिवस मी माती खाल्ली तर माझ्या पाठीमाग हातामध्ये दंडा घेऊन पाठीमाग धावत गेली. अरे मला जर कुणी काही बोललं तर माझी आई अजिबात सहन करत नव्हती. एखादी गोपिका जर भांडायला आली, माझं घरानं घेऊन आली, तर त्या सगळ्या गोपिकांना माझ्या आईनं माझीच बाजू घ्यावी आणि त्या सगळ्या गवळणींना म्हणावं, अगं तुम्ही ढाल गजा आहात, तुम्ही माझ्या लालावरती आळ घेता, माझ्या कृष्णावर तुम्ही आळ घेता म्हणून त्या गोपिकांनाच नको नको ते बोलावं माझ्या आईनं माझा कैवार घेऊन. अरे उद्धवा कसं विसरल, अरे कसं विसरू मी त्या यशोदा मैयाला, जी यशोदा मैया मांडीवर बसून आपल्या हातानं रोज मला माखन मिश्री खाऊ घालत होती रे. अरे उद्धवा, त्या यशोदा मैयाचा विश्वासघात केलाय मी आज. ज्या वेळेला गोकुळ सोडलं तेव्हा तिला म्हटलं होतं मी 3 दिवसात परत येईल म्हणून. अरे उद्धवा 1 वर्ष झालं, आज 1 वर्ष. देवकी मातेनं हा लोण्याचा गोळा जसा माझ्या या देवकी मातेनं माझ्या तोंडासमोर आणला ना, माझ्या यशोदा मैयाची आठवण झाली मला. उद्धव मोहे ब्रज विसारत नाही. उद्धवा, त्या वृंदावनाची आठवण माझ्या हृदयातून जात नाही बघ. माखन में माँ
शब्द समाहित इसीलिए मोहे भावे। ओ माखन में माँ शब्द समाहित इसीलिए मोहे भावे। जब जब लगे मेरे होठों से तेरी याद दिलाए मैया, तेरी याद दिलाए। माँ तुझसे नाता भी तो माखन सा है मीठा। इस बंधन का मतलब मैंने है तुझसे ही सीखा। तेरे नैना हर पल ही तो नेह बरखा बरसावे मैया, हर दम प्यार जतावे। माखन में वो शब्द समाहित इसीलिए मोहे भावे। जब जब लगे मेरे होठों से तेरी याद दिलाए मैया, तेरी याद दिलाए मैया। मैया मैया मोरी मैया, मैया 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 मैया। सज्जन हो, उद्धव म्हणला नको चिंता करू लाला, आता जातो मी वृंदावनामध्ये आणि सगळ्या लोकांना सांगून येतो की ज्या कृष्णाची तुम्ही आठवण काढता तुम्ही आठवण काढू नका. अरे तो जगाला चालवणारा कृष्ण परमात्मा जगाचा बाप आहे हे मी सांगून येतो सगळ्या लोकांना, ज्ञान शिकून येतो वृंदावनातल्या लोकांना. पण जसा गेला ना सज्जन हो, ऐका, उद्धव गेला गोकुळातल्या लोकांचं सांत्वन करायला. कृष्णाचा रथ घेतलाय, घोडे कृष्णाच्या रथाचेच पांढरे शुभ्र घोडे, रथात कृष्णाच्या बसला उद्धव, कपडे कृष्णाचे घातले. पण सज्जन हो, 1 वर्ष झाले आज कृष्णाला गोकुळ सोडून. तेव्हापासून सगळ्या गवळणी गोपिका आणि सगळे गोपाळ कृष्णाच्या आठवणीनं ज्या रस्त्यानं माझा कृष्ण परमात्मा गेलाय त्या वाटावर सगळे येऊन बसत होते. दिवस मावळेपर्यंत सगळ्या गोपाळांनी माझ्या कृष्ण परमात्म्याची वाट बघावी. सज्जन हो, आज तरी येईल, उद्या तरी येईल. यमुनेचं पाणी उद्धवाला काळं दिसलं. ते पाणी कशानं काळं झालं होतं सज्जन हो? अरे जेव्हापासून कृष्ण निघून गेलाय ना तेव्हापासून त्या गवळणी सारख्या रडत होत्या, सारख्या डोळ्यातून अश्रूच्या धारा होत्या त्यांच्या. त्या गवळणीच्या डोळ्यातल्या आसवांनी सगळी यमुना काळी झाली. सज्जन हो, तिचं पाणी काळं झालंय. छोटे छोटे ग्वाल गोपाल वृंदावनाच्या वेशीवर येऊन बसायचे. अचानक कृष्णाचा रथ समोरून येताना दिसला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला सज्जन हो, सगळ्या गोपाळांना वाटलं अरे वर्षानं का होईना पण आमचा कृष्ण आम्हाला भेटायला शेवटी आलाच. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. सगळेच सगळे उठून उभे राहिले. पेंद्या, वर्जा, वाकड्या, सुदामा हे सगळे उठून उभे राहिले सज्जन हो. आणि सगळेच्या सगळे उठून बघू लागले त्या रथाकडे. वाकड्याला म्हणू लागले, अरे वाकड्या, अरे वर्षानंतर कृष्ण आलाय, तुला आनंद होत नाही का? चल ना आपण भेटायला जाऊ कृष्णाला. बघतो रथ आलाय, कृष्णाचा रथ आहे. अरे बघ कृष्णच आहे. मुकुट सुद्धा उद्धवाने कृष्णाचाच घातला होता. मुकुटही कृष्णाचाच आहे, कपडे कृष्णाचे, रथ कृष्णाचा. सगळ्याच गोपाळांना वाटलं कृष्ण आलाय.
सगळे गोपाळ पळायला लागले. वाकड्या म्हणला मला नाही जायचं त्या कृष्णाच्या भेटीला. अरे जो कृष्ण म्हणला होता 3-4 दिवसानं माघारी येतो, 1 वर्ष लावलं त्याने, काय जायचं त्याच्या भेटीला. तसाच रुसून बसला सज्जन होतो. सगळे गोपाळ पळाले त्या रथाकडे, पण याला पुन्हा कुठं दम निघतोय. पुन्हा हा वाकड्या पाठी मागून सगळ्याच्या पळायला लागला. एवढा पळाला सगळ्यांना मागं टाकलं आणि सगळ्याच्या पुढे गेला. रथाच्या जवळ गेला आणि रथाच्या जवळ जाऊन पाहिलं सज्जन हो, रथाच्या समोर जाऊन उभा राहिला आणि रथाकडे पाहिलं. आतमध्ये पाहतो त्याला वाटलं कृष्णच आहे, परंतु कृष्ण नाही. तो उद्धव दिसला की पुन्हा खाली बसला. नाराज झाला. सगळे गोपाळ नाराज झाले. सगळ्यांना वाटलं कृष्ण आला असेल. उद्धवाने या गोपाळांचं प्रेम पाहिलं सज्जन हो, प्रेम पाहिलं. काय भाग्यवान असतील सज्जन हो ते गोपाळ. विचार करा काय भाग्यवान असतील त्या गोपिका, ज्यांच्या जीवनामध्ये भगवंतावर कृष्ण परमात्म्यावर प्रेम करण्याचं भाग्य ज्यांना प्राप्त झालं सज्जन हो. मी म्हणेल आपणही भाग्यवान आहोत. ही पवित्र आणि गोड कथा आपल्याला ऐकायला भेटते, हे आपलं भाग्य आहे सज्जन हो. आपलं का कमी भाग्य आहे का? आमच्या सारख्यांना ही कथा गायला मिळते, तुम्हाला ऐकायला मिळते, हे बी भाग्याशिवाय नाही, लक्षात घ्या. उद्धव गेला पुढे. उद्धवानं विचारलं, गोपाळांनो, यशोदा मैया कुठे राहते? यशोदेचं घर कोणते सांगा ना जरा. गोपाळ म्हणले, हसायला लागले. गोपाळ म्हणले, अरे उद्धवा, यशोदा मैयाचं घर सांगायला विचारतोय आम्हाला. अरे तिचं घर शोधायला जाण्याची गरज नाही. अरे उद्धवा, ही जी नदी वाहत आली आहे ना, नदी, या नदीनं जा. नदीचा उगम ज्या ठिकाणी आहे ना, ते घर यशोदा मैयाचं आहे. उद्धवा, तुला ही जी नदी दिसते ना, ही नदी नाही उद्धवा. अरे कृष्ण गेल्यापासून, कृष्ण गोकुळ सोडून गेल्यापासून ती वेडी असणारी माय यशोदा दारात बसून वाट बघते कृष्ण परमात्म्याची. कृष्ण गेल्यापासून नंद बाबा आणि यशोदा मैयाच्या डोळ्यातून सारखे अश्रूच्या धारा आहेत. हे जे पाणी दिसतंय ना, हे नदीचं पाणी नाही. अरे उद्धवा, हे नंद आणि यशोदेच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा आहेत. या रथ घेऊन गेला उद्धव सज्जन हो. यशोदा मैयाला दारात बसलेली पाहिलं. टकटकी लावून बसली यशोदा मैया. आजही ध्यान करते त्या कृष्णाच्या सुंदर मूर्तीचं सज्जन हो. घुंगूर आले ज्याचे केस आहेत, कमलपत्रासारखे ज्याचे नेत्र आहेत, सुंदर त्या मधुर मूर्तीचं रूप पाहते आणि जणू टकटकी लावून यशोदा मैया बसली आहे. जणू ती यशोदा मैया सज्जन हो. तिला आजही ज्या पाळण्यामध्ये कृष्णाला झोपवत होती ना सज्जन हो, त्या पाळण्याकडे यशोदेनं बघावं. ती दोरी हातामध्ये घेतलेली तशीच आहे. आणि त्या पाळण्याकडे बघून यशोदा मैया कृष्ण परमात्म्याची आठवण काढते. तिच्या मुखातून सज्जन हो कृष्णाला पाळण्यामध्ये बसून जी अंगाई गीत गावं त्या यशोदेनं, आजही तिच्या तोंडातून ते शब्द बाहेर निघतायत. मी गाताना गीत तुला लढीवाळा, हा कंठ दाटून आला, हा कंठ दाटून आला. मी गाताना गीत तुला लढीवाळा, हा कंठ
दाटून आला कंठ दाटून आला पदरी गाठी जपले तुझ ओटी पोटी कधी डोळ्याला काजळ तुझ भरताना कलबला जीव होताना मी गाताना गीत तुला लढवाळा हा कंठ दाटून आला कंठ दाटून आला आयुष्याला नको सावली काळी ईश्वर तूच संभाळी झुलता झोका जावो आकाशाला धरतीचा टिळा भाळाला निगाताना गीत तुला लढवाळा कंठ दाटून आला कंठ दाटून आला हातात घेतली सज्जन हो आणि मा यशोदा त्या पाळण्यामध्ये जणू तिला वाटते माझा कृष्ण आणखी नाही पाळण्यामध्येच आहे. ती यशोदा मा म्हणते लाला तू विसरू नको लढीवाळा आईचा लळा जिव्हाळा तू विसरू नको लढीवाळा आईचा लळा जिव्हाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा. त्या यशोदा मातेचं प्रेम पाहिलं. ऐका मावल्यांनो, देवानं आपल्या घरी पुत्र बनून यावं यासाठी प्रेम तसं केलं पाहिजे. पहा, आपल्या स्वतःसाठी यशोदा मैया कधी जगलीच नाही. हजारो दासी दास दासी या हाताखाली कामाला होत्या, पण जेवढा दिवस कृष्ण 11 वर्ष राहिला, पण 11 वर्ष सज्जन हो कृष्ण परमात्म्याची सेवा यशोदेनं आपल्या स्वतःच्या हातानं केली. प्रेम करावं, देवावरती प्रेम करावं. आनंद आहे माय बाप, आनंद आहे जीवनात. आपल्या ही कथा याच्यासाठीच आहे की देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये सद्भाव निर्माण झाला पाहिजे, अंतःकरणामध्ये प्रेमाची जागृती झाली पाहिजे. वेळ लागतंय सज्जन हो. एकदा माझ्या कृष्णाचं वृंदावन पाहिलं ना तुम्ही, आजही तुमच्या डोळ्यासमोर ते दिसल वृंदावन, तो यमुनेचा किनारा. आजही सगळ्या गोष्टी जिथं कालिया दह, कालिया नागाचा उद्धार कृष्णानं केला, या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात.
अशी ही गोड कथा. ते प्रेम पाहून उद्धवासारखा ज्ञानी माणूस गेला होता ताट मानेनं सज्जनावर ज्ञान सांगायला, पण खाली मान घालून त्या गोपिकांच्या आणि गोपाळांच्या प्रेमात पडला आणि खाली मान घालून रडत रडत पुन्हा मथुरेला आला. ऐका बर का. इकडं वापस आल्यानंतर कृष्णानं विचारलं, उद्धवा झाली का सगळ्यांची भेट? कोण काय म्हणलं सांग रे जरा उद्धवा. उद्धवाला शब्द फुटाना सज्जनाव, कुणाबद्दल काय बोलावं कळेना. उद्धव कृष्णाला सांगू लागला, अरे त्या गोपाळांच्या बद्दल काय बोलू मी, त्या गोपिकांच्या बद्दल मी काय बोलू, काय प्रेम आहे त्या गोपिकांचं देवा तुझ्यावर. अरे देवा त्या यशोदा माता नंद बाबांच्या बद्दल मी काय बोलू. वेड्यासारखी वाट बघतायत तुझी. अरे माझी राधा राणी काय म्हणली तुला. देवा त्या राधा राणीचं तर काय सांगू. असं म्हणतात जेव्हापासून कृष्ण गोकुळ सोडून गेला तेव्हापासून त्या राधेनं रोज यमुनेच्या घाटावर यावं आणि पाण्यामध्ये पाय सोडून त्या यमुनेला सारखं त्या राधा राणीनं विचारावं, अगं यमुना मैया सांग ना ग, कधी येईल माझा कृष्ण मला भेटण्यासाठी. अरे त्या राधेच्या डोळ्यातली अश्रूची धार बंद झाली नाही. महाराज प्रेम करावं तर राधा राणी सारखं प्रेम करावं. बघा राधा म्हणते कृष्ण परमात्म्याला,